एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे नागरिकांची रस्त्यावर ओसांडून पडणारी गर्दी यामुळे सावनेर पोलीस प्रशासन व नगर प्रशासनाची दमछाक होत आहे। वरिष्ठ पोलीस प्रशासनाने नागरिकांशी सक्ती न करण्याच्या सूचनांमुळे आता रस्त्यावर गर्दी वाढत आहे। सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे वारेगाव ग्रामपंचायतचे सरपंच कमलाकर बांगरे व उपसरपंच राजेश मेश्राम तसेच त्यांचे सहकारी व गावकरी मंडळींनी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मण रेषा ओढली आहे। गावकऱ्यांचे गावाबाहेर जाणे बंद तसेच शेतकरी शेतमजूर यांनीही शेतात न जाण्याचा निर्धार केला असून आवश्यक कामाकरिता अथवा विशेष कार्याकरिता गावाबाहेर जाणाऱ्यांना परत आल्यानंतर लक्ष्मण रेषा ओलांडण्यापूर्वी आपले हातपाय साबून व सॅनिटायझरने कीटाणुमुक्त करूनच त्यांना गावात प्रवेश दिला जात आहे। बाहेरून येणाऱ्यांना गावात प्रवेश बंद करून आपल्या गावाचे संरक्षण करण्याचे सुप्त कार्य केले आहे। वारंवार विनंती करूनही विनंतीला मान न देऊन क्षुल्लक कामाचे बहाणे करून रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पोलीस अधिकारी PSI निशांत जुनुनकर, API सतीश पाटील, वाहतूक अधिकारी अशोक आठवले, गुन्हे शाखेचे सुधीर यादगिरेसह पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव हे गुलाबाचे फूल देऊन आपण रस्त्यावर निघून शासनाच्या आदेशाची अवहेलना करून कोरोना व्हायरसला आपल्या नगरीत आमंत्रण देत असल्याबद्दल आपले आभार असे म्हणत त्यांची समजूत काढून त्यांना घरीच राहण्याची विनंती करीत आहे। तर ठेकेदारांनी सुरू असलेले काम बंद करून कामगारांना वाऱ्यावर सोडल्याने व परिवहनाची कोणतीही सोय नसल्याने 200 ते 400 किलोमीटर छिंदवाडा जिल्ह्यातील हैरई येथे पायी आपल्या घराला निघालेल्या 13 कामगारांना सावनेरचे तहसीलदार दीपक कारंडे यांनी परत आपल्यातर्फे स्वखर्चाने वाहन उपलब्ध करून माणुसकीचा परिचय दिला। तर नगरीतील सामाजिक संस्था प्रयास तसेच आदिनाथ मिष्टान भंडारचे संचालक समाजसेवी दीपक झिंजुवाडिया यांनी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी अधिकारी व पायी येणाऱ्या कामगारांकरिता चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी आदीची व्यवस्था करून संकटाच्या क्षणी आम्ही आपल्या सोबत असल्याचा परिचय देत नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे अशी विनंती शहरवासियांना केली आहे। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पियुष झिंजुवाडिया।